बंदच झालं. पूज्य भिक्खू महासंघ के प्रति मैं अपनी श्रद्धा निमित्त करता हूँ। यहाँ पे उपस्थित समस्त श्रद्धा संपन्न उपासक उपासिका लुम्बिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर, नाला उनको नष्ट कर दिया गया। लेकिन किन्हीं कारणोंवश धार्मिक लेकिन इस देश के बेईमान इतिहासकारों ने दूसरों के नाम कर दिया। इस देश के बेईमान लोगों ने जो हमारे धार्मिक ग्रंथ थे जो दूसरों को ग्रंथ दिया। आप लोग देख रहे हैं बात कर रहा है, उसके लिए आंदोलन संघर्ष कर रहा है। विश्वासी नाभी म्हणून ओळखल्या जात असते आणि याच ठिकाणाहून सत्ता असेल किंवा तथागताने शिकवलेली दया असेल, करुणा असेल, मैत्री असेल, हा सगळा जो की उपदेश तथागतांना याच ठिकाणी प्राप्त झाला होता। याच ठिकाणाहून संपूर्ण विश्वाला मार्ग मिळालेला आहे। जीवन जगण्याचा मार्ग जो काय आहे, आस्थानिक मार्ग असेल, चार आर्य सत्याचा बोध असेल, या सगळ्या गोष्टी युवराज सिद्धार्थाला याच बोधी वृक्षाखाली महाबोधी विहाराच्या त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि या ठिकाणी सम्राट अशोकानं या महाबोधी महाविहाराची निर्मिती केली होती। आणि हे महाबोधी महाविहार जे की इतर लोकांच्या ताब्यात आहे आणि हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं याकरिता भिक्खू संघ असेल, उपासक उपासिका असतील, मोठ्या तळमळीनं या ठिकाणी लढे देण्याचं काम करत आहेत। आपल्याला बहुतेक प्रत्येक जणाला माहीतच आहे की अनागारिक धम्मपालांनी 40 वर्ष लढा लढला। त्यानंतर नागार्जुन सुरेश ससाईबंती जी असतील त्यांनी लढा लढला। आणि आता आपल्या प्रत्येकाला, प्रत्येक बौद्ध अनुयायाला मी बुद्धाचा अनुयायी आहे, मी बुद्धाचा पाईक आहे, मी बुद्ध विचारावरती चालणारा व्यक्ती आहे, आपण सर्वजण स्वतःला असं म्हणतो। आणि म्हणून प्रत्येकानं फक्त मी, माझा परिवार, माझं घर एवढ्या पुरतं मर्यादित राहायचं नाही। प्रत्येकानं बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराची जोपासना करण्याकरिता महाबोधी महाविहाराला आपल्या ताब्यात घेण्याकरिता उपासक आणि उपासिकांनो एकत्र येण्याची प्रत्येकाला वेळ आहे। आणि म्हणून प्रत्येकाने एकत्र व्हावं आणि महाबोधी महाविहाराच्या या लढ्यामध्ये उपासक आणि उपासिकांनो सामील व्हावं। आम्ही नेहमी सांगत असतो 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये उपस्थित जंतर मंतरला झाले होते। आपल्या पुण्यामधून सुद्धा 200 ते 250 लोक या आंदोलनासाठी सहभागी झाले होते। जेवढा जेवढा आमच्यावरती तुम्ही प्रहार करसाल तेवढे तेवढे आम्ही उदयास येऊ। आपल्या सर्वांना उदाहरण माहितच आहे, भीमा कोरेगाव हे कित्येक लोकांना माहित नव्हतं, परंतु 2018ला भीमा कोरेगाव वरती आमच्या बौद्ध अनुयायावरती हल्ले केले, बौद्ध अनुयायावरती दगडफेक केली, तर त्यावेळेला सुद्धा हे भीमा कोरेगाव उदयास आलेला आहे। लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर बौद्ध अनुयायी आणि बौद्धांचा हे वारसा असलेले बुद्ध विहार स्तूप लेण्या नष्ट होत नाहीत। तर जेवढा जेवढा तुम्ही प्रहार करसाल तेवढे तेवढे आम्ही उदयास येत असतो। ज्याप्रमाणे दगडावरती घाव घातल्याच्या नंतर दगड हे नष्ट होत नाही, तर त्या दगडाची मूर्ती बनत असते। आणि त्याचप्रमाणे जितके जितके आमच्यावरती घाव बसतील तेवढे तेवढे आम्ही या ठिकाणी तयार होण्याचा प्रयत्न करू। उपासक आणि उपासिकांनो, माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी एकत्रित या, एकत्रित येऊन महाबोधी महाविहाराचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये प्रत्येकानं सामील व्हा। आणि निश्चित स्वरूपामध्ये लवकरात लवकर आपण एकत्र आल्यामुळं हे महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त होईल। 130 वर्षापासून सम्राट अशोकांचा तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय भीम। सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, महाबोधी महाविहार
बीटी ऍक्ट 1949, बीटी ऍक्ट 1949. महाबोधी महाविहार 2300 वर्षापासून अस्तित्वात आहे. तथागत बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्ती झाली आणि तेव्हापासून महाबोधी महाविहाराला वंदन करण्यासाठी जगातले अनेक भिक्खू येत असतात. महाबोधी वृक्षाला तोडण्याचा प्रयत्न झाला. राणी तिष्यरक्षिताने तोडलं, जाळलं, परंतु राणी तिष्यरक्षिता मेली, पण बोधी वृक्ष मेला नाही. बोधी वृक्ष परत उगवला आणि पुन्हा उभा राहिला आणि त्यानंतर ते बोधी वृक्ष जवळजवळ 800 वर्ष जगला. त्यानंतर पुन्हा एकदा बंगालचा राजा शशांक यांनी पुन्हा त्या झाडावर हल्ला केला. ते झाड तोडलं बोधी वृक्ष. महाबोधी महाविहाराची तोडफोड केली. पुन्हा त्या झाडाला तोडलं, जमिनीतून खोदून मुळ्या काढल्या, त्याच्यात विष टाकलं. परंतु काळ पुढे गेला, राजा शशांक मेला, पण बोधी वृक्ष मेला नाही. बोधी वृक्ष परत जमिनीतून वर आला, पुन्हा त्याचं झाड झालं. पुन्हा त्यानंतर ते झाड 1200 वर्ष जगलं. पुन्हा त्याच्यावर संकट आलं, निसर्गाचं संकट, वादळ वाऱ्याने हे झाड पुन्हा कोलमडून नष्ट झालं. आणि नष्ट झाल्याच्या नंतर सर अलेक्झांडर कनिंगम यांनी श्रीलंकेहून अनुराधापूर या ठिकाणून बोधी वृक्षाचा वंश आणला. त्याला परत लावलं, त्याला पाणी घातलं, त्याला वाढवलं, जगवलं. तो बोधी वृक्ष पुन्हा मोठा झाला. आज 200 वर्ष झालेले आहेत. तो बोधी वृक्ष तसाच आहे. तो बोधी वृक्ष जसं बाबासाहेबांना मनुवादी लोक नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि बाबासाहेब प्रस्थापित मनुवादी लोकांना म्हणत होते की तुम मुझे कितना भी मिट्टी में दबाने की कोशिश करो, मैं वो बीज हूँ, जमीन फाड़ कर बाहर निकलूंगा. तसाच तो बोधी वृक्ष आणि ते महाबोधी महाविहार म्हणत आहे की तुम मुझे कितना भी मिट्टी में दबाने की कोशिश करो, मैं वो बीज हूँ, जमीन फाड़ कर बाहर निकलूंगा. जमीन तुम्ही कुठेही खोदा, तिथे बुद्धच दिसत आहेत आणि बुद्ध दिसत आहेत. जगावर युद्धाचं पार्श्वभूमी असताना आणि जग मात्र बुद्धाचे नारे गात आहे. अमेरिकेमध्ये रॅली झाली आणि बौद्ध भिक्खूंना वंदन करण्यासाठी अमेरिका ख्रिश्चन देश असताना अमेरिकेचे लोक बौद्ध भिक्खूला वंदन करत आहेत. भारताचा साधा एक कुत्रा तो अलोका जगाचा प्रकाश झाला आहे आणि जगामध्ये फेमस झालेला आहे. अमेरिकेतले लोक या महाबोधी महाविहारात दान देतात. थायलंडचे लोक दान देतात. जपानचे लोक दान देतात. म्यानमारचे लोक दान देतात आणि तो दानाचा गल्ला जमा करण्यासाठी आणि ते दान आपल्यालाच वापरण्यासाठी 300 वर्षापासून घमंड नावाच्या महंताने जो कब्जा केलेला आहे तो आजही टिकून आहे. तो कब्जा पूर्णतः मुक्त झाला पाहिजे. महाबोधी महाविहाराची मॅनेजमेंट कमिटी बौद्धांची असली पाहिजे. बीटी ऍक्ट 1949 चा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी 1 वर्षभरापासून भिक्खू संघ आंदोलन करत आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने, आपल्या सर्वांच्या आंदोलनाने हे महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त होईल अशी अपेक्षा करतो आणि बनते राजरत्न मी यांना विनंती करतो की आपण उपस्थित उपासक उपासिका यांना मार्गदर्शन करायचं आहे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सर्वच महापुरुषांना त्यांच्या विचारांना आदर व्यक्त करून या मंचिकावर बसलेला सर्व भिक्खू संघ यांना आदर देऊन उपस्थित मान्यवर ज्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. या ठिकाणी जेव्हा आपण बोलतो, याविषयी भाषण ऐकतो, तेव्हा लोकांचा एक गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यांना वाटतं की आपण हिंदूच्या विरोधात आहोत, ब्राह्मणांच्या विरोधात आहोत आणि जे मेन मुख्य जी चळवळ असते ती महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत. आम्ही हिंदूच्या विरोधात किंवा ब्राह्मणाच्या विरोधात नाही. जे विहार महाबोधी महाविहार ज्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्यांच्या कायदेशीरित्या आम्ही विरोध करतो.
ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर या ठिकाणी महाबोधी महाविहारावर ज्या महंताने जो कब्जा केलेला आहे आणि फक्त कब्जा करूनच ते थांबलेले नाही, त्या विहाराच्या आजूबाजूला भगवान बुद्धांच्या मूर्त्यांचं रूपांतर वेगवेगळ्या देवी देवतांमध्ये करत आहेत. बरेच मान्यवर जाणकार लोक त्या परिसरामध्ये जाऊन आले, त्याचे व्हिडिओ सगळे प्रसारित झालेले आहेत. त्या बुद्धांच्याच मूर्त्या आहेत, पण त्या ठिकाणी त्यांना 5 पांडव बनवून पैसा लादण्यासाठी तो प्रयत्न. म्हणजे या ठिकाणी महाबोधी महाविहारावर झालेला जो कब्जा आहे, त्या कब्जासाठी आपण 2 प्रकारची लढाई करतो. एक लढाई आहे कायदेशीर आणि दुसरी लढाई जी आहे, जो समाज आहे, बौद्ध समाज आहे, तो फक्त भारतातलाच नव्हे, फक्त महाराष्ट्रातला नव्हे, भारतात पूर्ण भारत आणि बाह्य देशातील जे बौद्ध राष्ट्र आहेत, या सगळ्यांची ही मागणी आहे की त्याचं व्यवस्थापन कुणाच्या ताब्यात पाहिजे? बौद्धांच्या ताब्यात पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी या भारतामध्ये भारतीय संविधान, भारतीय राजघटना कधी अंमलात आली? संपूर्ण 1950 पूर्ण भारतीय संविधान अंमलात आले. आणि या ठिकाणी जो पीटी ऍक्ट आहे तो कधीचा आहे? 1949. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, त्याचा संबंध कायदेशीररित्या संविधानाशी नाही. मग त्याचा संबंध कायदेशीररित्या संविधानात नसताना सुद्धा भारत सरकारने या कमिटीला कसं काय प्रोत्साहित केलं, ही गोष्ट महत्वाची आहे. कारण संपूर्णतः संविधान अंमलात आणलं 1950 मध्ये, आणि जर 1950 मध्ये संविधान अंमलात आलं, कायदे अंमलात आले, तर मग या ठिकाणी 1949चा पीटी ऍक्ट त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1952ला पुन्हा एकदा त्यांनी लागू केलं. ते कुठल्या अर्थाने? त्याच्या पाठीमागे कोणते कायदेशीर भूमिका आहे? त्याच्या पाठीमागे संविधान आहे का? 1950 पासून तर आज तागायत आपण आता जवळपास 75 वर्ष झाली संविधान येऊ, परंतु या भारतामध्ये संविधानानुसार काम चालत नाही. अन्यथा या भारत देशाचा खूप मोठा बदल झाला असतो, खूप प्रगती झाली असते. लोक त्या संविधानाकडे श्रद्धेने बघतच नाही किंवा तो संविधान अंमलात आणण्याचा प्रयत्न करत नाही. जे काही लोक निवडणूक लढवून जातात ते आपल्या मनमर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच कायदे आणि कानून असतात आणि मग त्यानुसार ते काम करतात, संविधानाला बाजू देतात. आणि नाहीतर आज आपल्याला आंदोलन करायला का भूमिका पडत आहे? ही बेकायदेशीर आहे, पीटी ऍक्ट बेकायदेशीर आहे, त्याचा संबंध संविधानाशी नाही, संविधानाच्या कायदेशी संबंध नाही. तरी सुद्धा ते काही ठराविक लोकांच्या हातामध्ये आहे. त्याच्या पाठीमागे त्यांचं व्यवस्थापन पैशा खाण्याच्या पाठीमागे, पैसे खाणे, लुटणे, भ्रष्टाचार करणे, हीच भूमिका देतात. मग ते बिहार गव्हर्नमेंट जे आहे, आता आपण जर पाहिलं की 1949 पासून आज तागायत बिहार गव्हर्नमेंटला हे दिसत नाही का? भारतीय सरकारला हे दिसत नाही का? याचा संबंध संविधानाचा नाही, पीटी ऍक्टचा 1949चा तो रूल आहे. आणि मग तो रूल यांनी कंटिन्यू करण्याचं काय कारण? आमचं संविधान सांगतं, बाबासाहेब काय लिहितात पहा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. त्यांनी अनुच्छेद 25, 26, 27 आणि 28 या अनुच्छेदामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते म्हणतात सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण व आचरण व प्रसार. तर या ठिकाणी धर्माचरणाशी निगडीत असेल अशी कोणतीही आर्थिक, वित्तीय, राजनैतिक व अन्य धार्मिक कार्याचे विनिमय करणाऱ्या किंवा त्यावर निर्बंध घालणाऱ्या. तर या ठिकाणी जे काही 25वा जो कलम आहे, 25वर जे कानून
या ठिकाणी जे दिसतं याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 25, 26, 27, 28 मध्ये असं लिहिलेलं आहे, हिंदू या शब्दाखाली, पुन्हा बारकाईने लक्ष द्या, बऱ्याच लोकांचा याच्याविषयी गैरसमज होतो. हिंदू या शब्दाखाली बौद्ध, जैन आणि शीख हे धर्म येतात आणि त्याचप्रमाणे या शब्दाखाली हिंदू असलेले जे काही बाकीचे पंथ आहेत ते या हिंदू या शब्दाखाली, कारण हिंदू शब्दाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक भूमी ती वेगळी आहे. तिथं धर्म म्हटलं नाही, हिंदू धर्म नाही म्हटलेलं. हिंदू या शब्दाखाली बौद्ध, शीख आणि जैन हे जे लोक आहेत आणि अन्य इतर हिंदू तर ज्या संघटना आहेत, संस्था आहेत धार्मिक, या सर्वांना ते नियम लागू आहेत. मग या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र अधिकार संविधान देतो. आमच्या धर्माचा अधिकार, जैनांना स्वतंत्र धर्म म्हणून तिचा अधिकार मिळालेला, शीखांना त्यांचा स्वतंत्र धर्म म्हणून अधिकार मिळालेला आहे, बौद्धांना त्यांचा स्वतंत्र धर्म म्हणून अधिकार मिळालेला आहे आणि बाकी जे हिंदू काही परंपरा आहेत त्यांनाही हक्क मिळालेला त्या हिंदू शब्दाखाली. मग या ठिकाणी आमचा विरोध कोणाला आहे? आमचा विरोध कुठल्या जातीला नाही, आमचा विरोध कुठल्या देशाला नाही. आमचा विरोध आहे की जे व्यवस्थापन सांभाळणारे जे लोक आहेत त्यांची परंपरा ही बुद्ध परंपरा नाही. म्हणजे या ठिकाणी त्या बीटी ऍक्ट नुसार त्या विहाराच्या महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये पिंडदान केलं जातं. त्या बीटी ऍक्ट मध्ये याची नोंद आहे. मग जर महाविहारच्या परिसरामध्ये जर पिंडदान करण्याची परंपरा जर बीटी ऍक्ट मान्यता देतो तर या ठिकाणी आमचा हक्क कुठे आहे? आमचे धार्मिक तत्वज्ञान वेगळं आहे, आमचं धार्मिक संस्कृती वेगळी आहे, आमची परंपरा वेगळी आहे, आमचे मंत्र आदी जे काय असतील परित्राण आदी ते वेगळे आहेत, आमचे ग्रंथ वेगळे आहेत, आमचा पेहराव वेगळा आहे. आम्ही कुठल्या ईश्वराला मानत नाही, आम्ही आत्म्याला मानत नाही. आमचं तत्वज्ञानाची भूमिका वेगळी असताना, आमची सांस्कृतिक भूमिका वेगळी असताना, एवढंच नाही आमचे ग्रंथ पालीमध्ये आहेत, आमची भाषा वेगळी आहे आणि ह्याला संविधान प्राधान्य देतो. एखाद्या अल्पसंख्याक जे लोक आहेत आणि बौद्ध लोक अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कल्चर टिकवून ठेवण्याचा अधिकार आम्हाला संविधान देतो. आणि हे भारतीय गव्हर्नमेंट, भारतीय सरकार ते सगळं हाणून पाडतं. हे कशामुळे? हे कोण करतं, का करतं? हे लोक संविधान अंमलात का नाही आणत हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हिंदूच्या विरोधात आहोत, आम्ही कुठल्या तर ब्राह्मणांच्या विरोधात आहोत अशी भूमिका आमची नसून ते जे महाबोधी महाविहार आहे ज्यांनी कब्जा केलेला आहे त्यांच्या विरोधात आहोत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधलेला. त्यानंतर 6व्या शतकामध्ये गुप्त काळातील जे राजे होऊन गेले त्यांनी ते विटाचं बांधकाम पूर्ण केलेलं. म्हणजे या ठिकाणी आपण पाहता त्या विहाराच्या परिसरातली जागा किती होती. बुद्धांच्या काळी जेव्हा बुद्ध त्या ठिकाणी उर्वेला निरंजना नदीच्या काठी जेव्हा भगवान बुद्ध ध्यानस्थ बसले होते तिथं कुठल्याही प्रकारची लोकवस्ती नाही. हे आमच्या ग्रंथात नमूद आहे, आमच्या ग्रंथात इतिहास आहे. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आमच्याकडे आहे. इतिहासाची भूमिका बघितली तर त्या ठिकाणी कुठलीही वस्ती नाही आहे. गया त्या तिथून खूप दूर आहे, जवळपास 10-12 किलोमीटर असेल गया तिथून दूर आहे. मग या ठिकाणी या बुद्ध गया जो आहे नाव पडलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची वस्ती आधार नसताना सुद्धा अगोदरच्या म्हणतानी आजूबाजूला मंदिरं उभा केलेली आहेत आणि त्या जागेवर कब्जा केलेला आहे. ही तेवढी जागा नाहीये, खूप मोठी जागा आहे. आणि मग या ठिकाणी त्या मंदिरावर बाकीची मंदिर उभा केली, बौद्ध विहाराचं रूपांतर केलं आणि त्याच्यावर कब्जा केला. एक जुना त्या ठिकाणचा एक महंत होता, त्यांनी सगळ्या बुद्ध मूर्त्या घेऊन गेल्या त्याच्या घरामध्ये आणि त्यांनी त्या घरामध्ये मांडून ठेवला. खूप मोठा वाड्यासारखं त्याचं घर आहे आणि तिथं त्यांनी मांडून ठेवले. मग इथे पहा की आपण जर पाहिलं की सम्राट अशोक गुप्तकालीन राजे आणि नंतरनी आपण जर पाहिलं की या ठिकाणी अनागारिक धर्मपाल आणि हे अशी ही जी परंपरा आहे विहाराच्या बाबतीमध्ये 1991 मध्ये अनागारिक धर्मपालाने तिथे लढा दिला. त्या ठिकाणी येऊन त्यांनी मार खाल्लेला आहे. अनेक जे स्थळं आहेत बौद्ध स्थळं याच्यासाठी मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयासरत राहिलेले आहेत.
मग इथे आपल्याला हे जो काही बीटी ऍक्ट वगैरे आहे तो आमच्या घटनाबाह्य आहे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचा आणि संविधानाचा काही संबंध नाही. हे लोक जाणून बुजून त्याला रखडत आहेत, जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करत आहेत. तर या ठिकाणी आम्हाला गव्हर्नमेंट कुणाचे असो तो प्रश्न, आम्ही कुठल्या गव्हर्नमेंटच्या विरोधात नाही. कारण आमचा लढा जवळपास आता किती वर्षात बंदेजीने सांगितलं 100च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे जवळपास 1991 पासून तर आज सांगायला जर आपण पाहिलं तर आपला लढा खूप मोठा झाला आणि अनेक लोकांनी लढा दिला त्याच्यासाठी. मग या ठिकाणी हे जे गव्हर्नमेंट आहे, पहिलं काही काँग्रेसचं गव्हर्नमेंट असेल, आता काही भाजपचं गव्हर्नमेंट असेल किंवा आणखी कोणाचे गव्हर्नमेंट होऊन गेलेले असतील, या सगळ्यांनी त्या बीटी ऍक्ट का दुर्लक्ष केलं? या सगळ्यांनी याच्यावर न्याय का दिला नाही? या सगळ्यांनी बौद्धावर अन्याय का केला? आम्ही जर विरोधक असतो तर आता जे नवीन मंदिर झालं, राम मंदिर झालं, त्याला आम्ही विरोध केला का? आम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत आहे, त्या जागेची पार्श्वभूमी माहीत असताना सुद्धा बौद्ध लोक करतात. मग हे सगळं असताना आम्ही कुठल्या धर्माचे असतो तर त्या राम मंदिराला आम्ही विरोध केला असता ना. मग हिंदूंनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे का नको? जसं मुस्लिम लोक आम्हाला साथ देतात कधी तर हिंदूंनी आम्हाला साथ दिली पाहिजे, ब्राह्मणांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. त्यांनी असा गैरसमज करता कामा नये. आंबेडकर आणि म्हणजे आमच्या विरोधात आहे हा शब्द इथं घेताच कामा नये. आम्ही आमचा प्रामाणिकपणे आमचा धार्मिक हक्क या संविधानानुसार मागतो. आमचं संविधान आम्हाला हक्क देतं, आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे संविधानाने. बौद्ध म्हणून आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे, जैन म्हणून आम्हाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे, शीख म्हणून आणि बाकीचे जे काही हिंदू आहेत त्यांनाही स्वतंत्र धर्माचा अधिकार दिलेला आहे. आम्ही कुठल्याही धर्माची शाखा नाही, आम्ही पंथ नाही. आमची परंपरा खूप प्राचीन आहे आणि ऐतिहासिक भूमिका जर पाहिली, भगवान महावीर, भगवान बुद्ध यांच्यापासूनच हा भारताचा इतिहास सुरू होतो. हे सगळ्यांना माहीत आहे, इतिहासकारांना माहीत आहे. इतिहासकारांची सगळी पुस्तकं आपण युनिव्हर्सिटीमध्ये पढून आहेत, वाचा. मग या ठिकाणी हे लोक असे का वागत असेल, हे लोक का भूमिका घेत आहेत? संसदमधून बऱ्याच लोकांनी आवाज उठवला, परंतु या आवाजासाठी कुठली प्रतिक्रिया आलेली नाही. बिहार गव्हर्नमेंट पण त्या ठिकाणी आवाज उठवला, तिथेही कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. मग हे लोक संविधानानुसार वागत आहेत असं म्हणता येत नाही. ते बाबासाहेबांचं संविधान मानतात असं म्हणता येत नाही. कारण 1949चा जो ऍक्ट आहे, बीटी ऍक्ट आहे, त्याचा आमच्या संविधानाचा कुठलाच संबंध येत नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. आणि मग हे लोक आज तागायत तिथल्या चोरांना साथ का देतात? कारण जसं हिंदू मंदिरामध्ये ब्राह्मण किंवा हिंदू त्या ठिकाणी कमिटी असते, मस्जिद असो त्याच्यामध्ये कमिटी असते मुस्लिमांची, शीख धर्माचे जे मंदिर आहेत त्यांच्यात ती कमिटी असते त्यांच्या धर्माच्या लोकांची. आणि मग या ठिकाणी बौद्ध लोकांच्या विहारामध्ये अन्य लोक कशासाठी हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो. आमचं संविधान आम्हाला सांगतं की तुम्ही स्वतंत्र आहात, तुमचा धर्म स्वतंत्र आहे. तुमचा धर्म वाढवण्यासाठी, तुमची भाषा वाढवण्यासाठी, तुमची फिलॉसॉफी वाढवण्यासाठी, तुमची संस्कृती कल्चर आदी वाढवण्यासाठी तुम्हाला संविधान हक्क देत असताना सुद्धा भारतीय गव्हर्नमेंटचे जे काही डुकी आहेत त्यांच्यात हे कळत नाही का? त्यांच्यात ते ज्ञान नाही का? संविधान वाचत नाहीत का? संविधान वाचून देश चालवत नाहीत का? हे अनेक प्रश्न निर्माण. आणि म्हणून एक आहे, आम्ही कुणाच्या विरोधात नाही, आम्हाला फक्त महाबोधी महाविहार आम्हाला पाहिजे. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये असा गैरप्रचार करतात हे महाराष्ट्रीय लोक येऊन बुद्ध विहारावर कब्जा करतात. तुमचं काय? असं नाही. महाराष्ट्रीय लोक तिकडे कब्जा करायला येत नाही. आम्ही पूर्ण जगातील लोक जे बौद्ध लोक आहेत ते त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आम्ही प्रयत्न करत म्हणजे प्रयत्न सफलच आहे आमचा. फक्त आमचं गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष देत नाही. ते का लक्ष देत नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. का देत नाही? संविधान आम्हाला स्वतंत्र अधिकार देतो, अल्पसंख्याकाचा अधिकार आम्हाला आहे. संविधानामध्ये नोंद आहे 25, 26, 27, 28 या अनुच्छेदामध्ये नोंद असताना सुद्धा आम्हाला गव्हर्नमेंट आमच्याकडे का बघत हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि म्हणून या ठिकाणी संविधानानुसार गव्हर्नमेंटांनी चालावं आणि आमचं महाबोधी महाविहार आणि अनेक लेण्याच्या कब्जा झालेल्या आहेत, अनेक लेण्यावर जे आक्रमण झालेले आहेत त्याचं व्यवस्थापन करावं, त्याला सोडवावं, त्याचं संरक्षण करावं. आणि हे जे प्राचीन कल्चर, खूप महत्त्वाचं कल्चर, त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी बौद्ध गया
कारण या जगाला बदलणाऱ्या बापाने पाण्यासाठी संघर्ष केला, या मातीवर चालण्यासाठी आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला. संघर्षाने पेटलेल्या वस्तीतच आमचा जन्म झालेला आहे, म्हणून संघर्ष करणं आमच्यासाठी काही नवीन नाही. उपासक उपासिकांनो, आमचे भंते राजरत्न यांनी सुद्धा सांगितलं की हे गव्हर्नमेंट आमच्यासोबत अन्याय का करते, हे शासन आमच्यावर अन्याय का करते, हे संविधानाने का नाही वागत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला त्या वर्षी सांगितलं, त्या काळात सांगितलं, जेव्हा आमच्या घराला भिंती नव्हत्या, घरावरती पत्रे नव्हते, त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बहुजनांनो जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्या सर्व समस्याची चाबी हे राजकीय चाबी आहे, ती सत्ता आहे. परंतु ज्यांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना पाणी पिण्याचा अधिकार नाकारला, आम्ही त्यांना संसदमध्ये पाठवलं आणि त्यांना अधिकार मागतो. कशी भेटते? मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं और देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकर इथल्या ओबीसी बहुजनांना, एससी मेजॉरिटी लोकांना सांगतात की या देशाचं मालक बना. पण आपण बनलो का? नाही बनलो. आमच्या हजारो वर्षापासूनच्या समस्या बाबासाहेब आंबेडकरांनी संपवून टाकल्या, हक्क अधिकार दिले. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना पूजण्याच्या पलीकडे काही केलं नाही. उपासक उपासिकांनो, तुम्ही इथं जे मोठ्या प्रमाणात बसलात, आज बाबासाहेब आंबेडकरांची आता पुढच्या महिन्यात जयंती येत आहे आणि जयंतीसाठी लाखो रुपये निधी हा आपला समाज गोळा करते. नाचण्यामध्ये, गाण्यामध्ये आणि खाण्यामध्ये गेलेला समाज क्रांती करू शकत नाही. आम्ही त्या पुण्याला राहतो, आपण त्या भीमा कोरेगावच्या पूर्वजांचे आम्ही रेफरन्स देतो की ज्या पुण्याला 1-1 लाख लोक वर्षाच्या सुरुवातीला येतात आणि आवर्जून सांगतात की इथं 500 महारांनी 28,000 कापले. आवर्जून आपण भाषणातून सांगतो की आमच्या पूर्वजांनी 500नी 28,000 कापले, आज आम्ही 1 कोटी आहोत. मी आवर्जून तुम्हाला सांगतो की आमच्या त्या पूर्वजांनी 500नी 28,000 कापले, ते 500च होते, पण ते उद्देशासाठी काम करत होते. अन्याय, अत्याचार ही व्यवस्था बदलण्याचा संकल्प त्यांच्या पुढे होता, म्हणून 500च्या पुढे 28,000 काहीच नव्हते. आज आम्ही कोट्यावधीत आहोत. या महाराष्ट्रामध्ये आम्ही 1-2 कोटी लोक आहोत, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक पेशवा आहे आणि तुमचा अधिकार रोज संपवत आहे, मात्र आम्ही शांतच बसलेले आहोत. मला चीड येते का? नाही येत. वामन दादा कर्डक म्हणतात, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कोणा, माझ्या त्याला भीम मीच केला उन्हा. 14 एप्रिलच्या जयंतीच्या मंडळाच्या नावाच्या अध्यक्षासाठी भांडण, विहाराच्या कमिटीसाठी भांडण, गावागावामध्ये, वस्त्यावस्त्यामध्ये भाऊ भावाचे भांडण. आपसात लढणारा समाज व्यवस्थेच्या विरोधात कसा लढणार? अंतर्गत कलह करणारा समाज या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कसा लढणार आहे? या देशाची विचारधारा आहे श्रमण आणि ब्राह्मण. श्रमण आणि ब्राह्मण या देशाच्या संस्कृतीचा इतिहास आहे. या 2 विचारधारेचा संघर्ष हजारो वर्षापासून आहे. त्यालाच बाबासाहेब आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष म्हणतात. उपासक उपासिकांनो, आम्ही हा आवर्जून विचार करतो की या देशाच्या शासनाचे लोक आमच्यावर अन्याय का करतात? ज्यांच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना पाणी पिण्याचा अधिकार नाकारला, त्यांच्या वंशाला तुम्ही सत्तेत बसवलं, ते तुम्हाला अधिकार देतील का? नाही देतील. संविधान तुमचं आहे, महाबोधी महाविहार तुमचं आहे, मग शासन प्रशासनामध्ये तुम्ही समाजाला का नाही पाठवलं? 70 वर्षामध्ये समाजाने ती तयारी का नाही केली? उपासक उपासिकांनो, आपण भक्त जास्त होत आहोत आणि अनुयायी कमी होत आहोत. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं आम्ही टिकवलं का? जे बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला ते सुरक्षित ठेवलं का? महाबोधी महाविहार तर खूप दूर आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून तुम्ही शिकलात ते तरी सुरक्षित आहेत का? त्या संपल्या. तुमचं आरक्षण तरी सुरक्षित आहे काय? तेही संपलं. तुमचं पदोन्नतीतील आरक्षण असेल, शिक्षणातलं असेल, तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, तुमच्या नोकऱ्या असतील, त्या रोजच संपत आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आम्ही सावध असलो पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं हे कुठल्याही व्यवस्थेला सपोर्टर करत नाही. एक साधं उदाहरण देतो. उदाहरण प्रत्येक वेळेस कुठे कुठे तुम्ही ऐकलं असेल. एका गावामध्ये एक लोहाराचं घर असतो, एक वस्ती, एक झोपडी असतो. त्या झोपडीमध्ये तो लोहार गावभर फिरतो, गावातून कोळशी जमा करतो आणि त्या कोळशाला आग लावतो आणि त्या कोळशामध्ये लोखंड टाकतो, लोखंड गरम करतो आणि गरम लोखंडाचे अवजार बनवतो. ते अवजार बनवून तो विकतो, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतो.
आणि अत्यंत काम करणारा, कष्ट करणारा, मेहनत करणारा लोहार, त्याला 2 टाइमचं खायला भेटत नाही, राहायला व्यवस्थित घर नाही आणि त्याच्या बायको लेकराला चांगले कापड नाही. त्याची दारिद्र्यता, त्याची गरिबी पाहून त्या रस्त्याने एक राजा चालला होता. त्या राजाचं लक्ष त्या गरीब लोहारावर गेलं. त्या दारिद्र्यी लोहारावर गेलं की हा लोहार प्रचंड मेहनत करत आहे, कष्ट करत आहे, पण याची दारिद्र्यता दूर होत नाही. तो लोहाराला तो राजा म्हणते की बाबा, तू खूप मेहनत करत आहे, तुझी गरिबी, तुझी दारिद्र्यता हे सर्व नष्ट व्हावी, तुला गाडी, बंगला, पैसा भेटावा, यासाठी तुला एक भेटवस्तू देतो. लोहार म्हणते ठीक आहे महाराज, तुम्ही जे काही देत असाल मी घेतो. राजा म्हणते बाजूलाच म्हणते 10 एकर चंदनाच्या झाडाची बाग आहे, ही तुला मी भेट दिली, आता तू श्रीमंत बन. राजा निघून गेला. 4-5 वर्ष झाले. 5-6 वर्षानंतर राजा परत त्या नगरीतून चालला होता. राजाला आठवलं की 5-6 वर्षापूर्वी एका लोहाराला, गरीब लोहाराला, त्याची दारिद्र्यता, गरिबी दूर होण्यासाठी मी 10 एकर चंदनाच्या झाडाची बाग दिली होती. आता तो श्रीमंत झाला असेल, पैसे, सोनं, नाणं, गाडी त्याच्याकडे आले असेल. राजा त्या नगरीत फिरतो, त्याला कुठं गाडी बंगला दिसत नाही. लोहार तसाच गरीब, तसाच दारिद्र्य, तसाच कष्ट मेहनत करणारा दिसतो. राजाला खूप वाईट वाटते. राजा त्या लोहाराजवळ जाते आणि त्याला विचारते की तुझी गरिबी, तुझं दारिद्र्य दूर करण्यासाठी 5 वर्षापूर्वी तुला मी एक भेट दिली होती, तू काय केलं त्याचं? तू आजही गरीब, आजही दारिद्र्य काय? तर तो लोहार म्हणते महाराज, तुम्ही मला जी भेट वस्तू दिली होती ना, तर ते चंदनाचे झाड 10 एकर, मी त्या शेतात जायचो, झाड कापायचो. सर्व उपासक उपासिकांनो, एक 5 मिनिटं थांबा. नंतर सर्व लोक घाई करत आहेत. बघा, राजा जेव्हा लोहाराजवळ गेला, त्याला विचारलं तुझी गरिबी, तुझी दारिद्र्यता दूर व्हावी म्हणून तुला 5 वर्षापूर्वी जे भेट दिली होती, तू त्याचं काय केलं? तर तो लोहार म्हणते महाराज, मी रोज शेतात जायचो, ते झाड कापायचो आणि त्या झाडाला आग लावून त्याचे कोळसे बनवायचो आणि माझा व्यवसाय मी चालवायचो. राजा म्हणते 5 एकर चंदनाचे, 10 एकर चंदनाचे झाडाचे सर्व कोळसे केले. हो म्हणते महाराज, आता बाजूला एक लाकूड पडलेलं आहे, ते पण लाकूड म्हणे मी आता आगीत टाकतो, त्याचे कोळसे बनवतो. राजा म्हणते की तू 10 एकर चंदनाच्या झाडाचे कोळसे केले, पण भल्या माणसा, हे लाकूड आता तू चंदनाच्या मार्केटमध्ये घेऊन जा आणि त्याचा मोबदला किती भेटते ते बघ. तो ते लाकूड उचलते, चंदनाच्या मार्केटमध्ये जाते, त्या लाकडाची त्याला लाखो रुपये भेटतात आणि तो डोक्याला हात लावून तिथं खाली बसते आणि तो विचार करते, त्या संविधानाचे कोळसे होत असताना तुम्ही पाहत बसले आणि आता अधिकार मागायला रस्त्यावर आले. अधिकार रस्त्यावर भेटत नाही, शासन प्रशासनामध्ये गेल्याने भेटतात, मागल्याने काहीच भेटत नाही, पाणी सुद्धा मागल्याने भेटलं नाही. तर तुम्हाला महाबोधी महाविहार कसं भेटेल? या देशामध्ये बुद्धाचा 1 नंबरचा शत्रू म्हणजे पुरोहित, ब्राह्मण. हा बुद्धाचा हजारो वर्षापासूनचा शत्रू आहे आणि तो बुद्धाला कधी थांबवणार नाही, बुद्धाला कधीही मुक्त करणार नाही. आम्ही त्या बाबासाहेबांचे लेकराव, आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही लाखो लोक आहोत, कोट्यवधी लोक आहोत, पण तरी आम्ही संघटित नाही. आम्ही आमच्या फक्त नावासाठी, अस्तित्वासाठी, मीपणासाठी पुढे म्हणतात. संघटनेच्या अवस्थेमध्ये आज भयंकर संघटना आहे. संघटनेचे हेतू उद्देश काय माहित नाही. नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या, कोण म्हणावे आपले? चेहरे 1000 झाले, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे? आणि भीमा, तुझ्या मताची माणसं मेलीत का रे? आम्ही विचार करायला पाहिजे की एकटे बाबासाहेब होते, आम्ही लाखो लोक आहोत. आम्ही प्रश्न करायला पाहिजे की सांग भीमराया, तुझ्यात काय होते ते आज आमच्यात नाही. तू मात्र 1, आम्ही मात्र लाख, तरीही लढाई आम्ही जिंकलीच नाही. तुला देव म्हणावे तर तू त्यांच्या विरोधात, तुला दैत्य म्हणावे तर तू प्रजेचा ऊर्जा स्रोत. मग सांग भीमराया, तुझ्यात काय होते ते आज आमच्यात नाही. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये हा समाज बदलण्याचा सर्वात मोठा सम्यक संकल्प होता. आम्ही आमच्या हेतूला एक मोठी धार दिली पाहिजे. समाज परिवर्तन हा आमचा हेतू असला पाहिजे. उपासक उपासिकांनो, महाबोधी महाविहार हे एकच नाही, 84,000 बुद्ध विहार या मातीखाले आणि मंदिरात रूपांतर झालेले आहे. हे मी म्हणत नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एक पुस्तक लिहितात, देवडांचा धर्म, धर्माची देवडे, आणि त्या पुस्तकात लिहितात या भारताची संकल्पनाच नव्हती, हे सर्व बुद्धाचे विहार आहेत. प्रतिक्रांतीनंतर त्यांनी हे सर्व उद्ध्वस्त केले.